व्हॅलीमध्ये असे अनेक पॉईंट आहेत जे पर्यटकांना आकर्षित करतात आणि त्यातलाच हा एक पॉईंट म्हणजे सेल्फी पॉईंट आहे। हा टॉप व्ह्यू आहे। इथून मी हे चित्र दाखवतोय बैसरण व्हॅलीचं। ही हिरवीगार सगळी जी जमीन दिसते हेच ती व्हॅली आहे, हेच ते ग्राउंड आहे ज्या ठिकाणी हा सगळा गोळीबार झालेला होता। आणि इथून जर व्ह्यू पाहिला तर आपण लक्षात येऊ शकतं आपल्याला की का याला स्वित्झर्लंड म्हटलं जातं। कारण वरती जर पाहिलं तर आजही आत्ताही आपल्याला दुपारच्या वेळेला हा बर्फ सगळा दिसून येतोय आणि घनदाट सगळं हे जंगल आहे। सगळी झाडी आपल्याला पाहायला मिळते आणि खाली जे आपण ग्राउंड पाहतोय याच ग्राउंडवर हा बेछूट असा गोळीबार दहशतवाद्यांनी केलेला होता। बाजूला आपण पाहतोय ही छोटी हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटची जी जागा आहे ती एका बाजूला या ठिकाणी आणि 50 पेक्षा जास्त राऊंड खरं तर फायर केले या सगळ्या दहशतवाद्यांनी। 6 दहशतवादी होते, अजूनही त्यांना पकडण्यात यश आलेलं नाही। मात्र याच व्हॅलीमध्ये आपण पाहतोय हा टॉप व्ह्यू अँगल खरं तर, आणि इथूनच याच व्हॅलीमध्ये हा दहशतवादी भ्याड जो हल्ला आहे तो झाला होता आणि त्यामध्ये जवळपास 26 जणांना आपला जीव जो आहे तो गमवावा लागला होता। सध्या इथं भयान शांतता पाहायला मिळते, एखादा दुसरीच व्यक्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मात्र 4 दिवसांपूर्वी ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी 2,500 लोक जवळपास या व्हॅलीमध्ये आलेले होते आणि तीच संधी साधून दहशतवादी या ठिकाणी आले। त्यांनी अखेर हा गोळीबार केला आणि निष्पाप 26 जणांना आपला जीव गमवावा लागला। अनेक जण जखमी झाले ज्यांच्यावर आजही उपचार सुरू आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, बैसरण व्हॅली, पहलगाम।